नमस्कार मित्रांनो, आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुमच्या सर्वांचं स्वागत आहे। जसं आपण आजसाठी काल मार्केट ॲनालिसिस केलं होतं, तसं आपण उद्यासाठी आज मार्केट ॲनालिसिस करूया। जसं की मी तुम्हाला काल बोललो होतो मार्केट उद्या सेलिंगमध्येच आहे, तसंही आज मार्केट बघा सेलिंगमध्येच गेलं। आता इथे कुठं तुम्हाला पुलबॅक पण दिसणार नाही, डायरेक्ट मार्केट सेलिंगमध्ये कंटिन्यू गेलं। का मी तुम्हाला याचं लॉजिक कालच्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलं होतं, पण डबल मी पुन्हा एकदा तुम्हाला एक्सप्लेन करतो। हा एक बायरचा झोन होता, म्हणजे एक बाय इथनं सपोर्ट होता मार्केटला। सपोर्ट म्हणजे काय की पहिल्यांदा मार्केटने इथे आलं, इथून वर गेलं, सपोर्ट घेतला आहे। पण तिथे पण इथे आले, इथून वर गेले, ह्याला सपोर्ट म्हणायचं। की म्हणजे इथं कोणते बायर्स अवेलेबल आहेत। आणि जेव्हा तुम्ही बघा, आता तुम्ही इथं विचार करा, इथे ॲझ्युम करा स्वतःला, इथे तुम्ही बाय करून ठेवलेलं असेल आणि जेव्हा तुम्हाला इथे प्रॉफिट दाखवत असेल, आता इथं जेव्हा मार्केट आलं तर तुमचं प्रॉफिट झिरो। त्यामुळे जेव्हा तुमचे प्रॉफिट झिरो होणार तर तुम्ही ऑटोमॅटिकली तुमच्या पोझिशन स्क्वेअर ऑफ मारणार ना, मग ह्या रेंजचे बायर कोण उरणार नाही, त्यामुळे मार्केटमध्ये सेलिंग येतं असं, आणि यांचे स्टॉप लॉस हिट होतात। आणि उद्याही मार्केटमध्ये सेलिंग असेल, कारण का तुम्ही बघू शकता मार्केटला अजून मोमेंटम कराय हा झोन बाकी आहे। हा झोन का बाकी आहे ते पण तुम्हाला मी एक्सप्लेन करतो। आणि उद्या मार्केट साईडवेज या गॅप डाऊन ओपन राहील, ह्या झोनमध्ये इथं कुठे ओपन राहील, या सपोर्ट लेवलच्या दोन्हीमध्ये। आणि हा सपोर्ट लेवल काय तर बघा, इथं एकदा प्रिव्हियसली मार्केटमध्ये बाईंग आले, एक लास्टची उमेद आहे की इथून मार्केट वर जाऊ शकतं निफ्टी पॉझिटिव्हमध्ये। आणि जर याचं ब्रेकडाऊन झालं तर तुम्ही खाली बघू शकता सगळी जागा शिल्लक आहे मार्केटला मोमेंटम करायला, कुठे पण मुवमेंट करते आणि किती पण तुम्हाला पॉईंट मिळू शकतात खालच्या बाजूला बघा गेलं तर। उद्या मार्केट सेलिंगमध्येच जाईल नो डाऊट। आणि असंच बघा, जर असंच ॲनालिसिस आपण बँक निफ्टीचं पण करूया। वेट, मी बँक निफ्टी ओपन करतो। बघा आता बँक निफ्टीमध्ये तर बघा, अजून बँक निफ्टीची लास्टची वीकली एक्सपायरी होते, त्यामुळे बँक निफ्टीने भरघोस अशी मोमेंटम दिली खतरनाक लेवलची। कमीत कमी 1000 पॉईंटची तर आज निगेटिव्हला क्लोज झाले बँक निफ्टी। आणि का क्लोज होण्याचं कारण पण बघा, मी तुम्हाला ही ट्रेड लाईनचं लॉजिक एक्सप्लेन केलं मागच्या व्हिडिओमध्ये, तरी पण मी अजून इथं सांगतो। आता ही जी ट्रेड लाईन आहे, हायलाईट करतो माहिती का, ही जी ट्रेड लाईन आहे, तर या ट्रेड लाईनचं लॉजिक काय आहे, इथं मार्केट आलं, इथून सपोर्ट घेतला, वरती गेलं, परत डबल रेजिस्टन्स घेतला ह्या दोनला, परत खाली आलं, परत डबल सपोर्ट घेऊन वरती गेलं, डबल रेजिस्टन्स घेतला, परत डबल सपोर्ट घेतला, डबल वर गेलं। मग आता इथं काय झालं, इथं बायर अवेलेबल झाली ना, कारण की इथून बाईंग येतोय कंटिन्यूली। मग ह्या बायरचं जेव्हा स्टॉप लॉस हिट होणार तेव्हा अशी सेलिंग, अशी कॅन्डल बनवणारच ना मार्केटमध्ये। आणि नुसतं पण त्या ट्रेड लाईनचं लॉजिक नाही, इथे बघा डेली टाईम फ्रेमवर सपोर्ट आहे, इथून वर गेलं मार्केट, इथून वर गेलं, इथून वर गेलं, इथून वर गेलं, हा एक झाला सपोर्ट। पण हा खालचा तर मेजर सपोर्ट झोन आहे बघा, इथून मार्केट वर गेलं, इथून पण मार्केट वर गेलं, इथून पण वर गेलं। आता तुम्हाला माझी सपोर्ट म्हणजे काय ॲक्च्युली एक्सप्लेन केलं आहे। आता लास्ट मार्केटमध्ये सपोर्ट राहिला आहे ह्या झोनचा, नाहीतर मग खाली जागा शिल्लक आहे। तर मग आता बघायला गेलं तर ह्या सपोर्ट झोनचं नंतर ब्रेकडाऊन झालं तर मार्केटमध्ये खूप असं सेलिंग येऊ शकतं। आणि तुम्हाला सांगतो उद्या मार्केटमध्ये बँक निफ्टीला एवढी मुवमेंट करायला जागा शिल्लक आहे, तर उद्या ह्या झोनमध्ये कुठेतरी मार्केट ओपन होईल, निगेटिव्ह आणि साईडवेज ओपन होईल मार्केट। आणि उद्या ह्या झोनमध्ये तुम्हाला मार्केट दिसू शकतं, आणि ह्या झोनचं ब्रेकडाऊन झालं की मार्केटमध्ये मजबूत सेलिंग येईल। तर तुम्ही आता बघा काय होतं उद्याच्या मार्केटमध्ये। आपण उद्यासाठी ॲनालिसिस केलं आहे, आणि असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अजून अवेलेबल आहेत। तर अशाच मार्केट रिलेटेड गोष्टी पाहण्यासाठी आणि व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून दुसऱ्यांचा पण फायदा होईल।